बाकीचं राजकारण चालवण्यासाठी हा फोटो वापरलाय का? जाहिरात करणाऱ्यांची नावं लपवली जात आहेत. ही सरकारची जाहिरात नाही. देवाभाऊंची प्रतिमा उंचवण्यासाठी हा सगळा खर्च केलाय. हा खर्च करण्यामागे विशिष्ट काहीतरी हेतू आहे. देवाभाऊ पूर्वी मॉडेलिंग करायचे. देवाभाऊ नावाच्या एका खाजगी व्यक्तीची जाहिरात असलेली दिसते. खर्च कोणी केला काही उल्लेख नाही. फक्त माझं एकट्याचं श्रेय आहे असं दाखवायचा त्यांनी प्रयत्न केला असेल. या जाहिरातीवर प्रचंड प्रमाणावर शंका व्यक्त केली जाते. लपून खर्च करणारी व्यक्ती कोण आहे? नमस्कार, मी दीपक दराडे, फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मंडळी, मुद्द्यावर बोलू हा आपला विशेष कार्यक्रम आहे. यामध्ये आज आपण अतिशय महत्वाच्या मुद्द्यावर बोलणार आहे. महाराष्ट्राचा मुद्दा आहे, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा मुद्दा आहे. आपण काल बघितलं असेल, महाराष्ट्रातली सगळी वर्तमानपत्र, मग ते इंग्लिश असो, मराठी असो वा हिंदी असो, अशा सगळ्या वर्तमानपत्रामध्ये फुल पेज ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची जाहिरात. बरं, ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मी म्हणतोय कारण ते देवेंद्र फडणवीस तिथं दिसत आहेत म्हणून. अदरवाईज त्या ठिकाणचा उल्लेख हा देवाभाऊ आहे. म्हणजे ती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची जाहिरात आहे का? तर नाही. तिथं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून कुठेही उल्लेख नाही. ती सरकारची जाहिरात नाही. ती पार्टीची सुद्धा जाहिरात दिसत नाही. पण पार्टीकडून सुद्धा भाजपाचे नेते, वरिष्ठ नेते, महाराष्ट्राचे करते धरते नेते असं काहीतरी उल्लेख निश्चितपणे झाला असता, पण तो तसाही नाही. ही जाहिरात नेमकी कुणी केली? बरं, ही फक्त वर्तमानपत्रामध्ये नाहीये, सगळं डिजिटल त्यांनी व्यापून टाकलेलं आहे. महाराष्ट्रातले महत्वाचे रस्ते घ्या, शहरं घ्या, तिथले होर्डिंग्स घ्या, तिथं सुद्धा या लागलेल्या जाहिराती आपण बघितलेल्या आहेत. टीव्ही चॅनल्सवरती 10 मिनिटाच्या स्लॉट मध्ये किमान 10-20 वेळा ती जाहिरात काल दिसत होती. काल गणेश विसर्जन मिरवणूक होती, त्यामुळं हे सगळं आपण बघत होतो आणि कशा पद्धतीनं याचं ब्रँडिंग केलं. पण याच्यामधून अनेक प्रश्न उपस्थित होतात आणि लोकांनी सुद्धा प्रश्न उपस्थित केलेले आहेत. माझ्यासोबत आम आदमी पार्टीचे विजय कुंभार सर आहेत. आपण त्यांच्याकडं या विषयी बोलणार आहे. कारण त्याचं आहे की त्यांनी सुद्धा या संदर्भामध्ये प्रश्न विचारलेले आहेत आणि याचा खुलासा स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच करावा असं त्यांचं म्हणणं आहे. हे का म्हणणं आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. सर, आपलं मनापासून स्वागत आहे. तुम्ही प्रश्न उपस्थित केलेला आहे की ही जाहिरात देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः दिलेली आहे, सरकारनं केलेली आहे, पार्टीनं केलेली आहे, तर कोणी अन्य केलेली आहे याचा उल्लेख जाहिरातीमध्ये नाही. आणि मुळात त्यांचा उल्लेख त्या ठिकाणी फक्त देवाभाऊ आहे. मॉडेल म्हणून त्यांनी पूर्वी काम केलं होतं. तुमच्या प्रश्नामध्ये त्याचा उल्लेख आहे की मॉडेल म्हणून त्यांनी एकेकाळी काम केलेलं आहे. मग यामध्ये सुद्धा मॉडेल म्हणून त्यांची निवड झालेली आहे का या जाहिरातीमध्ये? आणि मग त्याची रॉयल्टी त्यांना मिळालेली आहे का, किंवा त्याच्यासाठी त्यांची परवानगी घेतली? असे अनेक प्रश्न तुम्ही उपस्थित. नेमकं काय तुमचा मुद्दा आहे? हे पहा, ही जाहिरात जी प्रसिद्ध झाली त्याला एकतर कुठलं ऑकेजन नाहीये, त्याला शासनाचं कुठेही काही नाहीये, पक्षाचं कुठेही काही नाही, देवेंद्र फडणवीस या मुख्यमंत्र्यांचं काही नाहीये. तर ते देवाभाऊ नावाच्या एका खाजगी व्यक्तीची जाहिरात असलेली दिसते. देवाभाऊ पूर्वी मॉडेलिंग करायचे. आता ते मुख्यमंत्री आहेत त्यामुळे मॉडेलिंग तसं त्यांना करता येत नाही. त्यांनी केलं असेल तर त्याची रॉयल्टी त्यांना मिळाली पाहिजे. म्हणजे तो एक स्वतंत्रपणे वेगळा विषय होईल. इथं या फोटोमध्ये, ह्या जाहिरातीमध्ये असलेली व्यक्तीने कुठल्या भूमिकेतून, कुठल्या अधिकारातून त्या जाहिरातीमध्ये स्वतःचा फोटो वापरायला परवानगी दिली, हा इथला मुद्दा आहे. शासनाने खर्च केला नाही असं, कारण शासनाने केला असतं तर DGIPRचं त्याच्यावर नाव दिसलं असतं, किंवा नॉर्मली ज्या एजन्सीज ते करतात, कुणी जाहिरात करतं तर कुणी केली याचा उल्लेख त्याच्यामध्ये असतोच असतो. इथं मात्र तसं नाही. बरं, याच्या मागे संदेश काय द्यायचा आहे, कुणाला द्यायचा आहे, काही उल्लेख नाही. खर्च कोणी केला काही उल्लेख नाही. राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा फोटो वापरून महाराष्ट्रभर जाहिरात होते. आधी त्याच्यावर 30-40 कोटी रुपये खर्च झाले असं म्हणत होते, परंतु ज्या छोट्या छोट्या वर्तमानपत्रांचं होर्डिंग महाराष्ट्रभर लागलेत
त्याच्यावरून हा खर्च 100-150 कोटीच्या पुढे गेला असेल असा एक प्राथमिक अंदाज आहे. हा एवढा खर्च कुणी केवळ प्रेमापोटी करेल, सामाजिक कार्य म्हणून करेल असं मला नाही वाटत. याचा अर्थ हा खर्च करण्यामागे विशिष्ट काहीतरी हेतू आहे आणि त्या हेतूसाठी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा फोटो वापरला जात असेल आणि ते लोकांना कळू दिलं जात नसेल तर ते आणखी धोकादायक आहे. आता याच्यामध्ये संदेश काही दिलेला ते नसतो. संदेश एक म्हणजे जाहिरात जर बघितली बारकाईनं तर जाहिरातीमध्ये देवेंद्र फडणवीस हे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करतानाचा दिसतात आणि त्यांचं जे नाव आहे ते देवाभाऊ म्हणून एक भगव्या कलर मध्ये ते नाव येत आहे असं व्हिडिओ मधली जाहिरात आहे आणि प्रिंट मधली सुद्धा तशीच जाहिरात आहे. आता याच्यामध्ये जे महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचं जे आंदोलन झालं मुंबईमध्ये आणि आरक्षणाच्या संदर्भामध्ये जे काही फडणवीस सरकारनं निर्णय घेतले त्यामधून जे आज जरांगे पाटील यांना जो त्यातून मराठा समाजाला दिलासा मिळालाय अशा पद्धतीचं चित्र त्यांच्याकडून मांडणी होतीये. अनेक लोकांचे त्याच्यावरती आक्षेप सुद्धा आहेत, परंतु दोन्ही बाजूची जे मत असली तरी मराठ्यांना एक आरक्षण मिळणं आणि त्यांना त्या कुणबी प्रमाणपत्र सहज पद्धतीनं मिळण्याच्या संदर्भामध्ये ते निर्णय फडणवीस सरकारने घेतल्यात अशा पद्धतीची मांडणी भारतीय जनता पार्टीकडून सुद्धा होतीये. आणि कदाचित मग देवेंद्र फडणवीस हे जे मराठा समाजामध्ये जे थोडेसे निगेटिव्ह शेड मध्ये होते त्यांना त्या ठिकाणून फारशा शिव्या मिळाल्या होत्या, कदाचित ती प्रतिमा त्यांची पुसून टाकण्यासाठी आणि देवाभाऊनीच म्हणजे माननीय मुख्यमंत्र्यांनी हे कशा पद्धतीनं मराठा समाजाला आरक्षण दिलेलं आहे हे ठासवण्याचा मनावर बिंबवण्याचा तर याच्यातून प्रयत्न नाही ना अशा पद्धतीची सुद्धा शंका उपस्थित होते. अशी शंका व्यक्त करायला हरकत नाही. प्रत्येक जण आपापल्या परीने त्याचा अर्थ लावतोय. परंतु हा जो काही निर्णय झाला महाराष्ट्रामध्ये त्याला एकटा कोण जबाबदार निश्चितपणे नाहीये. तो निर्णय महाराष्ट्राच्या सरकारचा आहे. मग जर सरकारमध्ये इतर मंत्र्यांचं काही श्रेय नाही किंवा इतर पक्षांचं काही श्रेय नाही, फक्त माझं एकट्याचं श्रेय आहे असं दाखवायचा त्यांनी प्रयत्न केला असेल तर मग हा खर्च कोणी केला? त्यांनी स्वतः केला, त्यांच्या समर्थकांनी केला, कशासाठी केला? बरं, छत्रपती शिवाजी महाराजांचं किंवा अशा मोठ्या थोर पुरुषांचं नाव किंवा फोटो वापरायला काहीतरी ऑक्सिजन असावं लागतं. मग आता याचा दुसरा अर्थ माझ्यासारखा माणूस काढेल की तुम्ही जातीचं राजकारण चालवण्यासाठी हा फोटो वापरलाय का? ते तुम्हाला मराठ्यांना खुश करायचंय. मराठी खुश झाले की ओबीसी नाराज होतील, त्यामुळे त्यासाठी हे वापरला असेल, कदाचित असेलही. परंतु यामुळेच कुणी जाहिरात केली त्याच्या मागचं कारण काय आहे? ज्याने जाहिरात केली त्याच्याकडचा तो पैसा लिगल आहे का? माझा तर याच्यामधला स्पष्ट आरोप आहे. सध्या ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये घोटाळे होत आहेत, शेकडो कोटींचे होत आहेत, मग त्या घोटाळ्यावर त्यांनी कारवाई केल्यावरच होत आहे. मग त्या घोटाळ्यावर पांघरून घातलं जावं, आपल्याकडे सौम्य दृष्टिकोनातून बघितलं जावं म्हणून अशा कोणी ठेकेदाराने हा खर्च केलाय का? कारण तुम्ही ज्यावेळेला जाहिरात कराल, तुम्ही ज्यावेळेला पदावर असता, तुम्हाला जर रॉयल्टी मिळाली असेल मॉडेलिंगची तर तेही चुकीचं आहे, पण मिळाली असेल ते तरी सांगा. काही न सांगता संभ्रमित करणाऱ्या जाहिराती देणं. आता आणखी दुसरी याच्यातली गोष्ट बघा, त्या जाहिराती ज्या मराठीत झाल्या त्याच्यामध्ये फक्त शिवाजी महाराजांचा फोटोला अभिवादन करताना दिसते. परंतु इंग्रजीमध्ये 2 जाहिराती आहेत, एक मराठी आणि दुसरी गणपतीची पण जाहिरात आहे, गणपतीचा पण फोटो आहे, त्याला अभिवादन हे करताय. मग त्याचा अर्थ कसा काढायचा? काय केवळ आपण राज्यात आता एकटेच नेते उरलोय असं दाखवायचं असेल, दाखवायला हरकत नाही. कुणी आपापल्या पैशाने जाहिरात करावी, त्यांच्या समर्थकांनी जाहिरात करावी, त्या जाहिरातीचा लाभ त्यांना मिळत असेल तर अभिजित करून कोणी घ्यायचं कारण नाही. पण मग लोकांना कळू दे, तुम्ही सार्वजनिक जीवनात आहात. तुम्ही हे पहा, याच्यामध्ये हे काही सिनेमाची जाहिरात नाही की ज्याच्यामध्ये उत्कंठा वाढवतात. एका राजकीय पक्षाच्या आणि विशेषतः राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा फोटो वापरला गेलाय. त्यामुळे त्याच्या संदर्भामध्ये पारदर्शकता असणं हे अत्यंत गरजेचं. या पद्धतीने जाहिरात करणाऱ्यांची नावं लपवली जात आहेत आणि माहिती दिली जात नाही. हे सगळं महाराष्ट्राचं ज्या पद्धतीने आता म्हटलं जाते की आम्ही पुरोगामी आहोत, आम्ही लोकांसाठी काम करतो, आम्ही पारदर्शक आहोत, त्याच्यामध्ये कुठेही बसत नाही. याच्यामुळे या जाहिरातीवर प्रचंड प्रमाणावर शंका व्यक्त केली जाते
आणि याच्यावर उत्तर एकच माणूस देऊ शकतो, ते म्हणजे स्वतः मुख्यमंत्री. कारण याच्यावर त्यांचा फोटो वापरलाय. हा फोटो ज्या पद्धतीने काढलाय त्या पद्धतीने कदाचित तो मॉडेलिंगसाठी खास या जाहिरातीसाठी करून पण घेतला असेल, फोटोशूट केला असेल. तुम्ही आता या लाईन मध्ये आहात, तुम्हाला काय वाटतं ते बघितल्यानंतर? पण मला दुसरा एक म्हणजे या संदर्भातच एक प्रश्न आहे की अनेक कॅम्पेन डिझाईन केली जातात जाहिरातीची. हो, आणि कॅम्पेनिंग मधलं कदाचित हे पहिली जाहिरात असू शकते. कदाचित आणखी काही जाहिराती येणार असतील, येऊ देत ना. कारण आपण जाहिरातीच्या अनेक, पण हे अशा पद्धतीच्या जाहिराती आपण साधारणपणे कॉर्पोरेट वर्ल्ड मध्ये बघतो, किंवा एखाद्या प्रोडक्टचं लॉन्चिंग असेल अशा संदर्भात, किंवा एखाद्या कंपनीचं लॉन्चिंग असेल अशा संदर्भात बघतो. पण अलीकडं राजकीय क्षेत्र सुद्धा कॉर्पोरेट पेक्षा काही कमी राहिलेलं नाही. तुम्ही कसं बघता? हा, पण कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये जो कोणी त्या जाहिरातीचा लाभ घेणार आहे त्याचं नाव ठळकपणे असतं. ते लपवून ठेवत नाही. लपवलं तर त्या जाहिरातीचा उपयोग काय होणार? आणि इथे जर भाजपला किंवा आणखी कोणाला काही लाभ हवा असेल तर मुख्यमंत्र्यांनी सांगितलं पाहिजे की हो, आम्ही हे केलेलं आहे त्या जाहिरातीमध्ये. आणि ते तुम्ही बघा, सगळ्या जाहिराती पहिल्या पानावर आहेत. त्यांचा खर्च किती असतो तुम्हाला माहिती आहे. होर्डिंग वगैरे मेजर ठिकाणी व्हायला लागलेले आहेत, त्यांचाही खर्च प्रचंड असतो. लपून खर्च करणारी व्यक्ती कोण आहे? आता समजा म्हणजे हे नंबर 1च्या पैशात कॅम्पेनिंग केलं, त्याच्यावरच 2 नंबरच्या पैशात त्याच्यावरच मी आता येते. समजा एखाद्या इव्हेंटवर किंवा एखाद्या गोष्टीवर प्रचंड खर्च झाला की इन्कम टॅक्स वाले मागे लागतात. त्या ठिकाणी जाणं, त्यांचे आयोजक आहेत त्यांच्यावर कारवाई करणं वगैरे वगैरे. इथं कुणाच्या मागे लागणार? कोण करताय काहीच माहिती नाही. मुख्यमंत्री उद्या म्हणतील माझा फोटो कोणी वापरला, मला काय माहिती. याचं इन्व्हेस्टिगेशन करतील मुख्यमंत्री? नाहीच करणार. पण करावं असं वाटतं. नवे ते करणं त्यांच्या हिताचं आहे. ते जर नाही केलं तर तुम्ही अशा प्रकारच्या ब्लॅक मनीला आणि चुकीच्या गोष्टींना पाठिंबा देत आहेत असा त्याचा अर्थ निघेल, आणि त्यांच्या प्रतिमेला ते शोभणारं नाही. त्याचा दुसराही अर्थ निघू शकतो. म्हणजे तुम्ही बघितलं तर त्या जाहिरातीमध्ये फक्त शिवाजी महाराजांचा फोटो आणि मुख्यमंत्र्यांचा फोटो, आणि त्यामध्ये काहीतरी एक झेंडा वगैरे सारखे केलंय त्यांनी. याचा अर्थ असाही काढला जाऊ शकतो की हे जे काही कॅम्पेन किंवा जे काही आहे त्याचा लाभ हा फक्त देवेंद्र फडणवीस यांना मिळावा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मिळू नये, शासनाचे इतर जे अंग आहेत म्हणजे दुसरे पक्ष त्यांना मिळू नये, इतकंच नाही तर त्यांच्या पक्षालाही मिळू नये असं वाटावं, अशा पद्धतीची रचना आहे का? कारण याच्यात पक्षाचा उल्लेख नाही, त्यांच्या चिन्हाचा उल्लेख नाही, भारतीय जनता पक्षाच्या इतर नेत्यांचे फोटो नाहीत, राज्यातल्या इतर नेत्यांचे फोटो नाहीत. म्हणजे हा सगळं फक्त देवेंद्र फडणवीस किंवा देवाभाऊंची. आता देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत, आता देवाभाऊ कुठल्या कॅपॅसिटीमध्ये फोटो आहे हे अजून कळायचं आहे. मग देवाभाऊंची प्रतिमा उंचावण्यासाठी हा सगळा खर्च केलाय, आणि केला असेल तर मग तो कुणी केलाय याच्या बाबतीत मात्र खुलासा झाला असेल. आपण बघितलं विजय कुंभार आम आदमी पार्टीचे नेते आहेत महाराष्ट्रातील, आणि काल जी मुख्यमंत्री फडणवीस साहेबांची जी काही जाहिरात महाराष्ट्रामध्ये आपण पाहिली, सगळ्या माध्यम स्तरावरती पाहिली, म्हणजे डिजिटल माध्यमामध्ये पाहिली, न्यूजपेपरमध्ये म्हणजे वर्तमानपत्रांमध्ये पहिल्या पानावर जाहिरात पाहिली, आणि टीव्ही चॅनल्सवरती सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये त्याचं कॅम्पेनिंग केलेलं आपण बघितलं. आता याचा अर्थ काय? म्हणजे मुळात हे कॅम्पेनिंगचा भाग आहे का, याच्या पाठीमागचा काही एक हिडन अजेंडा आहे, नेमकं काय त्याच्यातून मेसेज द्यायचा आहे, या सगळ्या गोष्टी गुलदस्त्यामध्ये आहेत. आता कदाचित अनेक अर्थाने याच्याकडे आपण बघू शकतो. कदाचित हे कॅम्पेनिंगचा एखादा भागही असू शकतो. मध्यंतरीच जे मराठा आरक्षणासाठी जे मराठा समाजानं मोठं आंदोलन मुंबईमध्ये केलं, त्या माध्यमातून जी काही फडणवीसांवरती एक आरोप आणि टीकेची जी राळ उठली गेली, त्यांना जे लक्ष करण्यात आलं, त्या माध्यमातून एक, आणि जे आरक्षण आता मराठा समाजाला नजरेत आहे असं आपण म्हणू शकतो, कारण त्यांना जी कुणबी प्रमाणपत्र मिळण्यासाठीची जी काही व्यवस्था सरकारनं GR काढून केलेली आहे त्याच्यातून या गोष्टी सगळ्या स्पष्ट होतात. कदाचित त्यामधून ही जी प्रतिमा एक खराब झाली होती ती दुरुस्त करण्याचा तर प्रयत्न नसेल का? हे अनेक तुम्ही शंका इथे उपस्थित करू शकता. जसं कुंभार सरांनी त्यांची मतं अगदी स्पष्टपणे आपल्या समोर मांडलेली आहेत. तुम्हाला या संदर्भामध्ये काय वाटतं?
ते सुद्धा व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये आपण आवर्जून लिहा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि या व्हिडिओ खाली आपली कमेंट करायला विसरू नका. कॅमेरामन रोहित वनकटेसह मी दीपक दराडे फॉर द पीपल न्यूज पुणे.